हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 4 ओवी 55. हे काय म्हणावे तपाचे फळ, तरी मी तो जन्माचा खळ. साईच स्वये दिनवत्सल, कृपा ही निश्चळतयाची. सिद्ध कोटीत जरी जनन, साधकायसे तयाचे वर्तन. वृत्ती निर्भिमान अतिलीन, राखी मन सकळांचे. नाताही जैसे जैसे पैठण, ज्ञानदेवाही आळंदी जान. तैसेच साईनी शिर्डी स्थान, महिमा संपन्न केले की. धन्य शिर्डीचे तृण पाषाण, अनायसे जया अनुदीन. घडले बाबांचे चरण चुंबन, पदरज धारण मस्तकी. शिर्डीच आम्हा पंढरपूर, शिर्डीच जगन्नाथ द्वारका नगर. शिर्डीच गया काशी विश्वेश्वर, रामेश्वर ही शिर्डीच. शिर्डीच आम्हा बद्री केदार, शिर्डीच नाशिक त्र्यंबकेश्वर. शिर्डीच उज्जयिनी महाकाळेश्वर, शिर्डीच महाबळेश्वर गोकर्ण. शिर्डीत साईंचा समागम, तोची आम्हा आगम निगम. तोची सकळ संसारोपशम, अत्यंत सुगम परमार्थ. समर्थ साईंचे जे दर्शन, तेनेची आम्हा योग साधन. करिता तयासी संभाषण, होय क्षालन पापांचे. तयांचे जे चरण संवाहन, तेची आम्हा त्रिवेणी स्नान. तयांचे चरण तीर्थ सेवन, तेची निर्मूलन वासनांचे. तयांचे जे आज्ञापन, तेची आम्हा वेद वचन. तयांच्या उदी प्रसादाचे सेवन, पुण्य पावन सर्वार्थी. साईची आम्हा परब्रह्म, साईची आमुचा परमार्थ परम. साईची श्रीकृष्ण श्रीराम, निजा राम श्री साई. साई स्वये द्वंद्वातीत, कधी न उद्विग्न वा उल्लासित. सदैव निज स्वरूपी स्थित, सदोदित सन्मात्र. शिर्डी केवळ केंद्रस्थान, क्षेत्र बाबांचे अति विस्तीर्ण. पंजाब कलकत्ता हिंदुस्थान, गुजरात दख्खन कानडा. शिर्डीची साईंची समाधी, तीच अखिल संतांची मांदी. जेथील मार्ग क्रमिता प्रतिपदी, तुटते ग्रंथी जीवाची. जन्म सार्थक आलियाचे, केवळ समाधी दर्शन साचे. मग सेवेसी जयाचे आयुष्य वेचे, भाग्यतयांचे काय वानू. मस्जिद आणि वाडी यावरी, सुंदर निशाणांच्या हारी. फडकती उंच गगनोदरी, पालवती करी भक्तांसी. बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती, गावोगावी पसरली महती. कोणी न तया सत्श्रद्धा नवसिती, दर्शने निवती जन कोणी. कोणाचे कैसेही मनोगत, आसो बुद्धी वा शुद्ध वा कुत्सित. दर्शन मात्रेची निवे चित्त, जन विस्मित अंतरी. पंढरीत विठ्ठल रखुमाई, त्यांच्या दर्शनी जी नवलाई. तेची विठ्ठल दर्शन देई, बाबा साई शिर्डीत. अतिशयोक्ती
कोणाशी वाटल्या ती शोक्ती, ऐकावी गवळी भुवांची भुक्ती. जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती, संशय निवृत्ती होईल. पंढरीचे हे वार करी, जैसी वर्षासी पंढरीची फेरी. तैसीची करीते हे शिर्डीची वारी, प्रेम भारी भारी बाबांचे. गर्दब एक बरोबर, शिष्य एक साथीधार. जीवा राम कृष्ण हरी गजर, करी निरंतर बुवांचे. 95 वय वर्षास, चातुर्मासी गंगा तट निवास. पंढरपुरी अष्टमास, भेटी वर्षास बाबांची. बाबांकडे पाहत म्हणावे यानी होऊन विनीत. हाची तो मूर्त पंढरीनाथ, नाथ दयाळ. धोत्रे नेसूनी रेशीम कानी, कोतील काय संत कोणी. करू लागती हाडाचे मनी, रक्ताचे पाणी निज कष्टे. फुकाचा काय होईल देव, हाची तो प्रत्यक्ष पंढरी राव. जग वेडे रे वेडा हा दृढभाव, ठेवूनी देव लक्षावा. जया पंढरी नाथाची भक्ती, ऐसिया भगवत भक्तीची ही उक्ती. जेतमज पामराचा अनुभव किती, श्रोता प्रतीती पाहावी. नामस्मरणी मोठी प्रीती, अल्ला मालिक अखंड वदती. नाम सप्ताह करवून घेती, दिवस राती सन्मुख. आज्ञा एकदा दास गणूला, नाम सप्ताह मांडावयाला. होता गणू दास वदती तयाला, विठ्ठल प्रगटला पाहिजे. बाबा तो छातीस हात लावती, दास गणूशी निक्षून सांगती. हो प्रकटेल विठ्ठल मूर्ती, भक्त भावार्थी पाहिजे. ठाकूरनाथाची डंकपुरी, अथवा विठ्ठल रायाची पंढरी. तीहीच रणछोड द्वारका नगरी, जाणेन दुरी पहावया. विठ्ठल काय एकांतीचा उठून, येणार आहे दुसरा कुठून. भक्त प्रेमे उत्कटून, येतेही प्रकुटून राहील. पुंडलिके वडिलांची सेवा, करुणी भुलवले देवादिदेवा. पुंडलिकाच्या त्या भक्ती भावा, विटे विसावा घेतला. आसो होता सप्ताहाची समाप्ती, झाली म्हणती दासगणू प्रती. शिर्डीस विठ्ठल दर्शन प्राप्ती, ही घ्या प्रतीती बाबांची. एकदा काका साहेब दीक्षित, नियमानुसार प्रात स्नानात असता. आसन स्थित ध्यानस्थ, दर्शन पावत विठ्ठलाचे. पुढे जाता बाबांचे दर्शना, नवल बाबा पुसती त्यांना. विठ्ठल पाटील आला होताना, भेट झाली ना तयाची. मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल, मेख मारुनी करीत्या अढळ. दृष्टी चुकूनी काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष. हा तो प्रात काळी प्रकार, पुढे जेव्हा भरले दुपार. पहा अनेक प्रत्यंतर, विठ्ठल दर्शन सोहळा. पंढरपुराच्या विठोबाच्या, छब्या 5-25 घेऊन कोणी बाहेर गावीचा. विकायच्या इच्छे सकाळी ध्यानी आली जी मूर्ती. तियेची संपूर्ण होती प्रकृती.
पाहुनी दीक्षित विस्मित चित्ती बोल आठवती बाबांचे. दीक्षित तव अति प्रीती विकणारासी मोल देती. छबी एक विकत घेती भावे लाविती पूजेसी. विठ्ठल पूजनी साईंचा आदर आणि एक कथानक सुंदर. परिसा बहु श्रवण मनोहर आनंद निर्भर मानसे. भगवंतराव क्षीरसागर वडील ज्याचे विठ्ठल भक्त प्रवर. पंढरपुरासी वारंवार फेरी वरचे वर करीत. घरात होती विठ्ठल मूर्ती वडील पंचत्व पावल्यावरती. जाहाली पूजन नैवेद्य समाप्ती श्राद्ध तिथी राहिली. नाही वारीची कथा वार्ता भगवंतराव शिर्डीशी येता. बाबांनी आठवणी तयाचा पिता म्हणती तो होता दोस्त माझा. हा त्या माझ्या स्नेहाचा स्तुत म्हणून यासी मी आणि लाखेचित. नाही कधी हा नैवेद्य दाकरीत उपाशी ठेवीत मजलाही. एकदा वर्ष विशेष जाणून करावे प्रयाग तीर्थी स्थान. दासगणूचे झाले महान आले आज्ञापन घ्यावया. बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाणे दूर. हेची आपुले प्रयाग तीर विश्वास दृढ मनी. खरेच सांगावे काय कौतुक बाबांचे चरणी ठेविता मस्तक. उभयांगुष्टी निथळले उदक गंग यमुनोदक पाझरले. पाहुनी यातो चमत्कार दासगणूसी आल्या गहिवर. काय बाबांचा महद उपकार फुटला पाझर नयनासी. वैखरीसी चढले स्फुरण प्रेम आले उचंबळून. आगाध शक्ती अघटित लीला वर्णन करुणी समाधान पावले. दासगणूंचे पद हे गोड वेळीच पुरावे श्रोत या कोड. म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड देऊनी ही होड पुरवितो. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरुराया. जड जीवा ते भविता राया तू नवका सदया. अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरुराया. जड जीवा ते भविता राया तू नवका सदया. असो घोर पापे धुवाया जन जाता गंगेच्या ठाया. गंगा लागे संतांच्या पाया निरावया निज पापे. हरिओम.